कुठला बिझनेस करणार आहे, काय काय बिझनेस करणार आहे, कसा करणार आहे, हे सगळं मला सविस्तर कळायला हवं. हो, पण म्हणजे बरोबर आहे ना, एखादी व्यक्ती जेव्हा एवढे पैसे दुसऱ्या व्यक्तीला देते तेव्हा ती विचारणारच ना, बाबा माझ्या पैशाचं तू काय करणार आहेस. मग या बाबतीत माधुरीचं काय चुकलं? सांगितलं ना तुम्हाला, त्याने राहुल देशपांडे नाव ठेवण्यासाठी मला पैसे दिलेत. मम्मा इथे येऊन परत माझा अपमान करेल या भीतीपोटी जात असतील तर अजिबात जायची गरज नाही, पण शरदसाठी जायचं असेल तर नक्की जा. प्राची बहिणीशी लग्न झाल्यानंतर बिचारा आतून खूप खंगून गेलाय. म्हणजे सगळे मला विचारतील की ही कुठे चालली, आणि मग त्यांना सांग हा जो अवी आहे ना, हा अवी मला त्रास देतोय. म्हणजे हा आणखी तमाशा नाही तर काय आहे. बघा ना, तुमची तुमची सून आहे ना, घरी चालली आहे, घरी तिच्या हातातली बॅग आहे. हो. अवी हे शोभतं का तुला? सगळ्या संस्कारांचा विसर पडलाय तुला. बाबा, मला संस्कारांचा विसर नाही पडला, तुमच्या या सुनेला पडलाय. ते नवऱ्याचं घर सोडून चालली आहे. अवी तिचा हात सोड, सोड म्हणतो ना. माधुरी बेटा, कुठे चाललीस? बाबा, मला पप्पांकडे जायचंय. अगं बेटा, पण काय झालंय काय ते तर सांगशील. बाबा, हिच्या रडण्यावर जाऊ नका. एक नंबरची नाटकी आहे ही. म्हणजे एकदा ही रडली ना की तिला सहानुभूती मिळेल. अवी, तू जरा गप्प बाईस. माझ्यावरच ओरडलात ना, आता मिळाली तिला सहानुभूती. बाबा, मला अवी बरोबर इथे राहायचं नाहीये. का का नाही राहायचंय तुला? सांग ना, का नाही राहायचंय तुला? बाबा, अशा बेकार आणि बेजबाबदार माणसाबरोबर मला आयुष्य नाही काढायचं. माधुरी, अवी,
सरदेसाई साहेब, या ना. नाही राहू दे. मुलीची फार आठवण येत होती म्हणून आलो. तिची खुशाली पाहायची होती. पाहिली. नाही अहो म्हणजे नाही राहू दे. येतो. नाही म्हणजे बस येतो. हे बघा मी तुमची मुलगी व्हती म्हणजे आता कुठं गेली? देवा घरी गेली. आता समजलं. मावशीला वाटलं त्यांची मुलगी जागू परत आली म्हणून त्या मला जागू जागू समजत होत्या. मावशे, मी काय म्हणते, मी तुमची जागूच आहे ना व? मग मला समजा की जागू. आता मीच तुमची जागृती. काय झालंय जान्हवी? आपण गावाकडून परत आल्यापासून तू माझ्याशी एक शब्दही बोललेली नाहीयेस. हा, काय झालंय? माझ्याशी बोलायचं नाहीये का? हा, काय विचारतोय मी? काय झालंय? अगं निदान माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणत्या प्रश्नाचं उत्तर? जागृतीला गावाकडे एकटीला का सोडलं? आपल्या बरोबर का नाही घेऊन आला तिला? बोला. हो, गप्प का झाला? सांगा ना. किती वेळा सांगू? किती वेळा सांगू तुला? ती आपली जागृती नाहीये. दिवाकर, ती गौरी आहे. गौरी आपली जागृती नाहीये ती. अहो असं का बोलता तुम्ही? नाही, ती जागृतीच आहे हो. कारण हेच सत्य आहे. का मानू मी हे सत्य? ती जागृती नसून गौरी आहे हे सत्य मी का मानू? बोला ना.
ती फक्त गावंढळ बोलते म्हणून आपली जागृती नाही. तुम्ही मला सारखं सारखं ओरडून रागवून असं का सांगत असता की जागृती मेली, देवा घरी गेली? का बोलता असं दिवाकर? जागृती आहे, खरंच आहे जागृती. जिला जिला तुम्ही गावाकडे सोडून आलात ना, तीच आपली जागृती. हो हो, खरंच आहे जागृती दिवाकर, खरंच आहे जागृती. जान्हवी, तू म्हणतेस ते खरंच आहे. गावंढळ बोलण्या व्यतिरिक्त त्या मुलीमध्ये आणि आपल्या जागृतीमध्ये काहीच फरक नाहीये. हुबेहूब ती आपल्या जागोसारखीच दिसते. दिवाकर, हो गप्प का झाला? बोला ना काहीतरी. हे मी बोललोय बाजीरावशी. तो येईल, गौरीला घेऊन येईल तो. कधी? हे 2-4 दिवसामध्ये येईल. 2-4 दिवसात. खरंच? खरंच. परमेश्वरा, आमच्या मुलीला तू आमच्यापासून हिरावून घेतलंस आणि तिचा चेहरा असलेल्या या गौरीला आमच्याकडे पाठवलंस. याच्या मागे तुझा उद्देश तरी काय माहित नाही. बोला. बोला काय? अहो, त्या पूनमच्या हालचाली वाढायला लागल्या. माहितीये मला. तो शिंदे, अहो तो बरोबर नजर ठेवून येते अजयवर. मग आता काय करायचं? तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या अजयच्या घशामध्ये ना आणखीन पैसे कोंबा. म्हणजे काय होईल, त्याला खरं बोलायची जरी इच्छा झाली ना तर तो अजिबात तोंड उघडू शकणार नाही. हो, आणखी किती पैसे द्यायचे त्याला? अहो मॅडम, अहो या क्षणाला तुम्ही पैशाचा विचार करू नका. तुम्ही जर असाच विचार करत बसलात ना तर एक क्षण असा येईल की तुमचे सगळे पैसे बाहेर राहतील आणि तुम्ही तुरुंगात. मग काय उपयोग त्या पैशाचा? कळलं? हो, पण एवढे पैसे? हा, तुम्हाला पैशाची काय कमी आहे मॅडम? ते शरद नार्वेकर, त्यांचा लाखो रुपयांचा बँक बॅलन्स आहे ना, तो तुमचाच ना. अहो फक्त चेक फाडायचा आहे, तेवढाच त्रास, बाकी काय. वा, छान. चेक देऊ त्याला? आणि तो कोणत्या बँकेत पाठवणार आहे? तुम्ही एक काम करा, तो चेक माझ्याकडे द्या. आय मीन माझ्या बायकोच्या नावावर द्या, म्हणजे मी लगेच एनकॅश करेल. वा, छान भोसले, मस्त. म्हणजे तुम्ही आणखीन एक घोटाळा करायला तयार? अहो मॅडम, या छोट्या मोठ्या घोटाळ्यांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. नाही, तुम्ही असंच जर या छोट्या छोट्या घोटाळ्यांकडे लक्ष देत बसलात ना तर एक दिवस मोठा घोटाळा होईल. आय मीन तो अजय काहीतरी खरं सांगून घोटाळा करेल मोठा, हेच सांगायचंय मला. कळलं 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 मला. पण मी काय म्हणते भोसले,
जर का आपण असं केलं तर, कसं? जर का आपण हे बाकी सगळं करण्यापेक्षा तुमच्या त्या पूनम मॅडमनाच पैसे दिलेत तर? प्राची मॅडम, मी सांगतो तेवढंच करा. हा, चला. सरदेसाई साहेब या ना. नाही राहू दे. मुलीची फार आठवण येत होती म्हणून आलो. तिची खुशाली पाहायची होती. पाहिली. अहो, काय झालं? माधुरीकडून आल्यापासून पाहते मी तुम्ही असे गप्पा आहात. असं काय झालंय जे सांगण्यासारखं नाहीये? अहो बोला ना, काय झालं? माधुरीला फोन करीन म्हटलं तर तोही करू देत नाही तुम्ही. काय झालं? नाही नम्रता, काही काही सांगण्यासारखं नाही. माधुरीची तब्येत ठीक आहे ना? हा, तब्येत ठीक आहे तिची. अहो मग काय झालं? बोला ना. नम्रता, आपण फार केअरलेस आहोत. आपण आपल्या मुलींना चांगली घरं नाही देऊ शकत. असं का म्हणता? योग्य वयात आपण त्यांची लग्न लावून दिली, त्यांना चांगली घरं बघून दिली. चांगलं घर नाही नम्रता. खरं तर आपण त्यांना चांगली घरं मिळवून देऊ शकलो असतो, पण ते आपण करू शकलो नाही. प्रिया असं म्हणत असाल तर प्रतीकने आपल्याला फसवलं, त्यात तुमचा काय दोष आहे? पण माधुरीला तर आपण चांगलंच घर बघून दिलं ना. सुधाकर पंडितांसारखं घर, जे चांगल्या संस्कारांसाठी प्रसिद्ध आहे. आजही त्या घराचं नाव चांगल्या संस्कारांसाठी घेतलं जातं. चांगले संस्कार. सुधाकर पंडित चांगले आहेत, त्यांचे संस्कारही चांगले आहेत, पण त्यांचे सारे संस्कार आज धुळीला मिळाले आहेत. सुधाकर पंडित तिथे हजर असताना त्यांचा मुलगा त्यांच्या सुनेवर हात उचलतो. काय? अविनाशने आपल्या माधुरीवर? हो, त्या अविनाशने तुझ्या माझ्या मुलीवर हात उचलला. आणि मी किती दुर्दैवी आहे बघ. हा सगळा प्रकार तिथे घडत असताना हताशपणे त्यांच्या दाराशी उभा होतो. पण तुम्ही काही बोलला का नाहीत मग? काय बोलणार आपण? नम्रता, मुलगी जेव्हा लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा ती आपली कोणीही नसते. ती एका घराची सून असते, कुणाची तरी बायको असते, आणि त्यांच्या खाजगी बाबीमध्ये बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नसतो. आपण फक्त जे घडत असतं ना ते शांतपणे बघत राहायचं असतं, एखाद्या त्रयस्थ माणसासारखं. हो पण नाही नम्रता,
आता काही बोलण्यासारखं नाही उरलंय. मला हेच म्हणायचं आहे की त्या दिवशी जे घडलं ते योग्य नव्हतं. मग आता मग आता काय? मग आता काय? मला असं वाटतं की तू माधुरीच्या पप्पांच्या घरी जायला हवंस, त्यांची माफी मागायला हवीस आणि त्यांच्यासमोर कबूल करायला हवंस की यापुढे तू त्यांच्या मुलीला असा त्रास देणार नाहीस. या जगात सगळी माणसं तुझ्यासारखी नसतात, स्वार्थी. आणि सुधाकर काकांनी तर मला इतकं प्रेम दिलं की मी खरंच विसरून गेले होते की मी त्यांची मुलगी नाहीये.